हे निहाताई, आपण कुठे लोकांसारखं काही महागडं करणार आहोत? सेलिब्रेशन नाहीच करायचं म्हणजे ह्याला काय अर्थ आहे ना? आधीच पैशांची बोंब, त्यात ह्यांचा पण नकार. आता आपण काय करायचं? एक मिनिट, तुम्ही पैशांचं म्हणत असाल ना, तर आनंद मिळवायला पैशांची गरज नाही लागत. अगं आपण सेलिब्रेशन करायचं म्हणतोय, पैसे तर लागणारच ना. पैशांचं काय, जे काय लागतील ना ते नक्कीच उभे राहतील. तुम्ही कोणी पैशांची काळजी करू नका. अपने पास बहुत पैसा है. हा कॉन्फिडन्स असला ना की पैसे आपोआप उभे राहतात. काकांचं काय करायचं? आपण बोलू, चला. काका, मी काय म्हणते, जर ह्या सगळ्यांची इच्छा आहे तर तुम्ही पण. एक मिनिट, कशाबद्दल बोलतेस ते सांग ना आधी. काका, तुम्ही सेलिब्रेशन साठी विरोध करताय ना? मी कधी विरोध केला? अहो काका, तुम्ही आत्ताच तर म्हणाला सेलिब्रेशन करायचं असेल तर माझा निषेध आहे म्हणून. हा, बरोबर आहे. हे बघ, चुकीच्या ठिकाणी खर्च करायला माझा नेहमीच विरोध असतो. काका, तुमचा खर्च करण्याला विरोध आहे ना, आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. अगं, सेलिब्रेशन खर्चाशिवाय होऊ शकतं का? करेक्ट आहे काका, म्हणूनच आम्ही यावर्षीची थीम आहे ना काटकसर ठेवतो. म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण घरच्या घरी बनवूया. अगं, पण नुसते खाण्यापिण्याने सेलिब्रेशन होतं का? थोडीफार तरी सजावट लागतेच की नाही? काका, आम्ही तुमच्याकडूनच शिकलोय ना टाकाऊतून टिकाऊ कसं करायचं ते. आणि म्हणूनच यावर्षीची थीम आहे ना जी, ती काटकसर आहे. आणि त्यामुळे सजावट सगळी तुम्ही करा तुमच्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला पण काहीतरी नवीन केल्याचा आनंद होईल आणि आम्हाला पण काहीतरी नवीन पाहण्याचा आनंद होईल. बेस्ट आयडिया आहे. काय ठरलं मग? काय नाही, मग ठरलं, यावर्षीची सजावट काका करतील. हो ना काका? वा, माझी रिसायकलिंगची कन्सेप्ट जर तुम्हाला मान्य असेल ना, मग प्रश्नच नाही. तुम्ही तुमची तयारी करायला लागा, सजावटीचं माझ्यावर सोडा. मी लगेच लागतो कामाला. हा, शुभस्य शीघ्रम. हे थँक्स हा निहाताई, तुझ्यामुळे काका तयार झाले. ते त्यांचं काम चोख करतील. आता आम्ही काय करायचं ना ते पटकन सांगून टाका. मी सांगते. समीर, हाय. हाय. कसा आहेस? फिट अँड फाईन. काही काम होतं का? मी थोडासा घाईत आहे. ओ, ते तू नेहमीच असतो समीर. बरं मला सांग ना, यश दुबईला जाता जाता परत आलाय, म्हणजे तो असा अचानक का परत आलाय हे तुला नक्कीच माहिती आहे. मला माहिती आहे. मला सांग. मी खरं खरं सांगतो, आपण प्लीज कुणाला सांगायचं नाही. यशला ब्लू चिप स्टॉक बद्दल सगळं कळलंय आणि हे सगळं त्या बेटावरती डिपेंड आहे. ओ आय गॉट इट. कुणाचा बेटा? मार्केटमध्ये एक हाय प्राइसिंग बबल तयार झालाय. ओके. तो जोपर्यंत ब्लास्ट होत नाही ना, तोपर्यंत यश इथून जाणार नाहीये. हे सगळं झालंय त्या ब्लू चिप स्टॉकमुळे, कारण त्याच्यावरती बेट अवलंबून आहे आणि बेटाचं सगळं जे आहे ते त्या हाय प्राइसिंग बबलवरती अवलंबून आहे. तो ब्लास्ट झाला की मग सगळं क्लिअर होईल. राईट. आय होप मी सगळं तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं आहे. मी जातो, मला थोडंसं काम आहे. हॅव अ गुड डे. हा समीर ना, नेहमीच मी यश बद्दल विचारलं की मला ब्लू चिप स्टॉक, मार्क बबल, प्राइस हे असंच काहीतरी सांगत असतो. त्याला का मी ओ ओ म्हणजे समीरला यश बद्दल मला काही सांगायचं आहे का?
ब्ल्यू चिप म्हणजे यश? तू पण ना नेहा, काय त्या मुलांच्याकडे लक्ष देतेस? सारखी तुला त्रास द्यायला येत असतात. हो काकू, त्याच्यात काय त्रास? ती मुलं बघा ना, माझ्यामुळे आता पार्टी कॅन्सल करायला निघाले होते. आणि काय माहिती या घरात हे माझं शेवटचं वर्ष असेल. आणि जर माझ्या सहभागी होण्याने त्यांना आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे ना? मी हसावं, मी आनंदी राहावं म्हणून ते मुलं किती प्रयत्न करताय. त्यांनी मला फुलं दिली, त्या गुड्डीनी तर किती छान जोक सांगितला. मी एवढं तर करूच शकते ना त्यांच्यासाठी. तू असं बोललीस ना की तुझ्यासमोर काय बोलावं तेच कळत नाही मला. मोठी गुणाची पोरेस. काकू, मी ठरवले आता की आता रडायचं नाही. आयुष्यात चांगली आणि वाईट दोन्ही प्रकाराची माणसं येतात. चांगले आणि वाईट दिवस येतात म्हणून आपण डगमगायचं नाही. आणि तुम्ही सगळे असताना मला कसलं टेन्शन. नव्या वर्षात माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम येतील ना त्याला मी धीराने तोंड देणार आहे. छान. चला आता आजच्या पार्टीच्या तयारीला लागूया. कुणी कुणी काय काय करायचं हे ठरवायला पाहिजे ना. हो आई, आज पार्टी तर फ्रेंडला पण बोलाव ना. हो करते बाळा. काकू, मी यशला फोन करते, हो. त्याला पण इन्व्हाइट करते. हो हो. मिथिला, हो वहिनी. काय पुढे? वहिनी, आज 31 आहे. मग? नवीन वर्षाचं स्वागत कोणीतरी केलंच पाहिजे ना. हो का? आमची पार्टी आहे, तिकडेच चाललीये मी आज. काय चाललंय काय? माझ्या भावना समजून घ्यायच्या नाही तसं ठरवलंय का या घरातल्या लोकांनी? आणि मी घरात असताना तू बाहेर जाऊन पार्टी करणार? मला अहो खरं जायचं नव्हतं. मग? आज त्या पार्टीमध्ये सोनाली काय येणार आहे ना, तुमची फेवरेट ऍक्ट्रेस. माय गुडनेस. मग काय झालं? ही असेल ग मोठी स्टार, पण आपलं सोसायटीमध्ये काहीतरी पोझिशन आहे की नाही? फॉरगेट अबाउट हर. हेच मी त्या मिसेस कपूरला सांगत होते. त्याही मला म्हणाल्या की पार्टीत काहीच फन नाही. आणि तसं काय ना, मीही डंफनी आहे ना. डॅम फनी. तसंही तू त्या पार्टीत गेलीस तर चौधरींचं नाव. पण एनिवेज, तसंही मिसेस कपूर मला खूप आग्रह करतच होत्या. सो मी पण येते. तुम्ही येणार वहिनी? मला यावंच लागेल. तू थांब जरा, मी आले तयार होईल.